दादा, आधी दिवा लावा आणि मग हळदी कुंकू वाहा झाडाला. असे कसे बोलायचे, असे कसे बोलायचे, न बोलता आता. असाच लावतात ना दिवा? मी बघितलं होतं घरी. असायचे आता. डोळ्यात या रोज तुला जपायचे रे आता. सांग जरा असे कसे लपायचे हे आता. मन धागा धागा जोडते नवा. मन धागा धागा रेशमी दुआ. मन धागा धागा जोडते नवा. मन धागा धागा रेशमी दुआ. रोज बहाणे नवे शोधून मी थकते. आता तुझ्याच मागे मन येऊनही चुकते. क्षण आतुर आतुर झाले. रोज काहूर काहूर नवे. या दोघांना कुठे शोधायचं? या इराणीने डोक्याला ताप दिलाय नुसता. गोळी बिळी चालवली नाही म्हणजे मिळवलं नाही तर सगळ्या प्लॅनचा सत्यानाश. धैर्य आणि सावित्री इथंच आहेत. ही इरा कुठे गेली? कुठे शोधायचं हिला? हात दोरा घेऊन झाडाला गोल गोल फिरायचं ना. हो. चला. सावी, तुला प्रत्येक सुखदुःखात साथ देण्याचं वचन दिलंय मी आणि ते माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी निभावणार. अशीच नेहमी माझ्या बरोबर राहा. तुझ्याशिवाय या धैर्याच्या आयुष्याला कसलाच अर्थ नाहीये.
बाळा जरा सावकाश. तू हे पकड. धैर्य धैर्य असं काय आहे या मुलीमध्ये म्हणून तुम्ही तिच्यावर इतकं प्रेम करता? नाही बघू शकत मी हे आता. आत्या सोडा सोडा माझा हात. आत्या सोडा सोडा. गन का घेतली माझ्याकडून? का वाचवलं तिला? अहो गेली असती ना ती ढगात. जेव्हा अक्कल वाटत होता तेव्हा तू काय चाळण घेऊन उभी होतीस का ग? मूर्ख कुठली. मूर्ख? मी मूर्ख आहे? आणि तुम्ही त्या सावीला वाचवलं त्याचं काय? की खरंच तुम्हाला ती सावी तुमची सून म्हणून हवी आहे? तसं जर असेल ना आत्या तर आत्ताच्या आत्ता सांगा. मी धैर्यांना खरंच सांगून टाके ना जे काय आहे ते. थोपड बंद ठेव जरा. जरा शांत घे. मला सुद्धा ती बॅग घरामध्ये नकोय आणि नुसतं घरात नाही आपल्या आयुष्यातून धैर्याच्या आयुष्यातून काढून टाकायची तिला. ती या जगातून गेल्याशिवाय धैर्यांच्या आयुष्यातून कधीच जाणार नाहीये. अगं माहितीये ना मला पण असा मूर्खपणा करून चालणार नाहीये ना. तिचा मृत्यू हा लोकांना अपघाती मृत्यूच वाटला पाहिजे एवढं कळत नाहीये का तुला? हा आता मूर्खपणा करायला चालली होतीस ना तू. तसं काही झालं असतं तर तुला काय वाटतं? धैर्यने तुला घरात ठेवलं असतं? अगं तुझा तिरस्कार केला असता त्याने. म्हणून सांगते सावीच्या बाबतीत घाई गडबड करू नकोस. तिला आपण संपवायचंच आहे आणि ती संपणार. विश्वास ठेव माझ्या. पोर खरंच नशीबवान आहे. अगदी जीवाला जीव देणारा नवरा मिळाला. दादा खरंच माझं चुकलं. आय एम सॉरी. सावी मी वचन देतो तुला पुढच्या प्रत्येक जन्मात सावी आणि धैर्य एकत्र असतील. तुझ्यावर कधी कुठलं संकट आलं ना तर ते मी आधी स्वतःवर झेलीन
तुझ्यापर्यंत कुठलंही संकट पोचू देणार नाही. धैर्य, आज जसे माझ्या पाठीशी उभे राहिलात तसंच मी तुम्हाला जेव्हा तुमच्या आईबद्दल, दामिनी मुजुमदारबद्दल सगळं खरं सांगन तेव्हाही असंच माझ्या पाठीशी उभे राहा. माझ्यावर विश्वास ठेवा. देवाकडं माझं एवढं एकच मागणं आहे आता. स्पर्श नवे ऋण झुणले बहरले मिठीत या चांदणे श्वास पुन्हा मोहरले पाहता मी तुझे लाजणे धुंदली धुंद तू धुंद रात झाली मखमली या क्षणी रोम रोम हे फुलू दे प्रीत रंग खुलताना जग बघे. धैर्य, किती प्रेम करता माझ्यावर. माझ्या मनातलं बरोबर ओळखता सगळं. आज पूजेच्या ठिकाणी जे काय झालं त्याच्यावरून मला असं वाटलं की कदाचित आज मला पूजा करताच येणार नाही. पण तुम्ही सगळ्यांसमोर ठामपणे माझी बाजू मांडली आणि माझ्यासोबत पूजा पण केली. खरंच त्याच्या बायका म्हणाल्या ना, ते अगदी खरं आहे. मी खरंच खूप नशीबवान आहे की मला तुमच्यासारखा नवरा मिळाला. कधी कधी मला असं वाटतं की हे वेडेपणाचं सोंग जुगारून द्यावं आणि तुम्हाला सगळं खरं खरं सांगावं. तुम्हाला सांगावं की धैर्य, मला काहीही झालेलं नाहीये, मी एकदम बरी आहे. तुम्हाला कडकडून मिठी मारावी आणि सांगावं की माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. आय लव्ह यू धैर्य. आय लव्ह यू. आय लव्ह यू धैर्य. आय लव्ह यू, लव्ह यू, लव्ह. सावी, तू काय म्हणलीस आता? सावी, काय म्हणलीस तू आता? सावी, अगं बोल की. काय बोलत होतीस तू आता? धैर्य, आय लव्ह यू. आय लव्ह यू. तू तू आत्ता माझं नाव घेतलंस, मला मला आय लव्ह यू म्हणलीस. म्हणजे म्हणजे तुला सगळं आठवतंय हो ना सावी? हो धैर्य, मला सगळं आठवतंय. तुम्ही, आपलं प्रेम, आपण बघितलेली स्वप्न, मला सगळं सगळं आठवतंय. सावी, 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 सावी. ह्या क्षणाची मी किती वाट बघितली ना, तुला नाही समजणार. मी लई मिस केलं तुला. मी पण तुम्हाला खूप मिस केलं. सावी, आता काही झालं ना तरी स्वतःपासून लांब नाही जाऊ देणार मी तुला.
गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना तोल माझा सावरू दे थांबना 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 सरसुखाची श्रावणी ही नाचरावणी बहा गुंतण्या दूर फिरुनी आज सावी, वेळाची बहा गुणगुणा आता मी इथं यायच्या आधी काय म्हणत होतीस तू? थांबना फुलकीचा फुल तू मी कळू दे थांबना मी कुठं काय बोलत होते? श्वास हा सोडवू दे थांबना हेच की तुझं माझ्यावर किती प्रेम आहे तेच परत एकदा माझ्या डोळ्यात बघून बोल ना. धैर्य सावी प्लीज. नाही, मी नाही. प्लीज माझ्यासाठी. माझ्यासाठी धैर्य I love सावी. सावी, आता काय बोलत होतीस तू? तुला आठवलं का सगळं? बोल ना सावी. अरे देवा, सावी अशी कशी म्हणत तू? आता काय सांगणार आहेस धैर्यांना? सावी अगं काय म्हणत होतीस? आय लव्ह पुढं काय बोल की. आय लव्ह आईस्क्रीम. आय लव्ह आईस्क्रीम. त्या दिवशी ती टीव्हीतली पोरगी पण अशीच म्हणत होती ना, ते आठवलं मला. आय लव्ह आईस्क्रीम. फ्रेंड, मला ना आईस्क्रीम खायची. मला आईस्क्रीम दे ना. मी पण ना उगाच मनाला आशा लावून घेतली. पण सावी, आज ना उद्या तुझ्या तोंडून मी माझं नाव ऐकणार, खात्री आहे मला. काय झालं? दे ना मला आईस्क्रीम. सावी मला बाहेर पाऊस पडतोय की नाही? पावसात अशी आईस्क्रीम नसते खायची, नाहीतर ताप येतो, खोकला होतो ना. नाही, मला नाही होत सर्दी. मला आईस्क्रीम खायची. सावी अगं दे ना मला आईस्क्रीम, दे आत्ताच. बरं ठीक आहे.
आपण आधी जेवण करू आणि मग आईस्क्रीम खाऊ. हा आलोच. सावी, काय करत होतीस तू? आता सगळं धैर्यांना कळलं असतं, वाट लागली असती तुझी. उगाच वेडेपणा काय करू नकोस. रीना पराग भेटायला येणार होते, कुठे राहिले काय माहिती. रिने, झाट झाट जाऊया, आधीच वेळ झालाय, अजून उशीर व्हायला नको. चल आवर पटकन. ए कुठं लक्ष आहे? चल ना, जायचं आहे, वेळ झालाय आधीच. अरे पराग, मला की नाही, मला लय असं टेन्शन आल्यासारखं झालंय. आता कसलं टेन्शन आलंय? सगळी तर तयारी झाली ना. नाही म्हणजे आपण सावीकडे निघालोय, खरं तिथं ह्या वेळेला आहे ना घरात सगळी जण असणार आहेत. उगाच तिथं आपल्यामुळे काहीतरी मॅटर बिटर नको व्हायला. मॅटर वगैरे होत नाही, सगळी तयारी केली मी. हे बघ, हे काय काय आहे, बॅट आहे, पुस्तक आहे, सावीनं सांगितलेले खडू बिडू सगळं आहे. अजून शिट शिट शिट. काय झालं? फोन फोन कुठं आहे? फोनचा जुगाड केलाय मी. जुना फोन कशाला आणलीस? नवीन आणला असताना मी. अरे येडा आहेस काय जरा? नवीन फोन दिला आणि तिथं कुणाला सापडला म्हणजे केवढा मोठा प्रॉब्लेम होईल. जुनाच असू दे. जुना फोन बंद पडणार नाही ना ऐन टायमाला? नाही रे, नाही पडत. आणि त्यात मी तुझा आणि माझा दोघांचा पण नंबर सेव्ह करून ठेवलाय, म्हणजे सावीला पाहिजे तेव्हा ती आपल्याला कॉल करू शकते. झालं ना, कशाला टेन्शन घ्यायला लागलाय? चल, आधीच लेट झालंय. चल. अरे वा, स्वयंपाक झालाय वाटतं. नाही म्हणजे गाणं गुणगुणणं चालू आहे ना, म्हणून म्हणते. नाही आई, सॉरी, चुकलं. मग काय काय केलं आज जेवायला? आई ते पुरणपोळी, कटाची आमटी, पापड, भजी सगळं झालंय. आणि हा ते सावीला तेलकट सहन नाही होणार ना, म्हणून तिच्यासाठी हे सूप केलंय. कसं नाही, सारखी जेवायला नकोच म्हणत असते. त्यात आज दिवसभर तिने काहीच खाल्लेलं नाहीये, म्हणून म्हटलं थोडंसं सूप बनवावं. त्याने कशी तोंडाला चव येईल ना, म्हणून सूप केलंय. छान, चांगलं केलंस. नाही म्हणजे माझ्या कामात जरी चालढकल करत असाल ना तुम्ही, तरी सावीचं काम मात्र अगदी मनापासून करता. चांगली गोष्ट आहे. बरं चला, ताटं घे. आई ताटं, आई ते आमटी आहे ना गॅसवर. दिसतंय ना मला, मी करते ना. मी बघते, जा. आई कधीपासून स्वयंपाकात काय करायला लागलात? काय म्हणालीस? मी नाही नाही, काही नाही. ते ताटं घेऊन जाते. सावी, आता रोज तुझा हळूहळू जीव जाताना बघणार आहे मी. आई
काही झालंय का? म्हणजे ते सूप नाही काही नाही. नाही, तुम्ही ते सूप ढवळत होता ना म्हणून विचारलं. ते मीठ कमी पडलं होतं ना, ते घातलं. हो का? मीठ कसं कमी पडलं? अहो आई, मी तर टाकलं होतं. थांबा, मी टेस्ट करून बघते, नाहीतर उगाच नाही काही गरज नाही. म्हणजे मी टेस्ट बघितली ना आता. मी काय स्वयंपाक आज नाही शिकली ग, लहानपणापासून करते. आता त्याच्यात मीठ नसतं, त्याला चव नसती तर सावी ते प्यायली असती का? नाही ना. बरं ते सगळं जाऊ दे. सूप नेऊन दे सावीला. हा, बिचारी भुकेली असेल ती. बाकी कोणाला देऊ नको काय. चल तिलाच दे. चल चल कामाला. हो आई. झाली का तयारी? आर्या कुठे? आई ती जेवून झोपली. आणि सावी आणि धैर्यला नाही बोलवलं? होय, तुझा चिरंजीव येतोय. धैर्य अरे किती वेळ? सावीला गोळ्या घ्यायच्या असतात माहितीये ना, वेळेवर खायला नको का तिने? आई अगं ती ऐकतच नव्हती. शेवटी तिला बोललो की तू जर आली नाहीस ना तर मी बोलणारच नाही तुझ्याशी. तेव्हा कुठं आली. चला आता पोटभर जेवायचं. हं? धैर्य, तुमच्यासाठी आज मी उपवास केलाय. जेवले तर उपवास तुटल. कसं सांगू तुम्हाला? सावी, आता काय अशीच उभी राहणार आहेस का तू? हा, बस इथं ये. इरा, धैर्याला वाढ ना. हो आत्या. नाही नको, माझा उपवास आहे. अरे उपवास आता सोडला तरी चालणार आहे. आई आता धरलाचा उपवास तर अर्धवट सोडायला नको. धैर्य, अहो पण तुम्ही सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये. काहीतरी खा ना. नाही असू दे. मी तुमच्यासाठी काहीतरी बनवणार. नाही इरा, नकोय मला. वा, सावीसाठी खास सूप केले बरं का.